श्रीमान माधव पात्रीकर यांनी लिहिलेलं जे पुस्तक आहे डॉक्टर हेडगेवार आणि महात्मा गांधी एक दर्शन, याचं प्रकाशन झालं आहे आणि त्यानिमित्त मी त्यांचं अतिशय चांगल्या या कार्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन करतो। श्री चंद्रकांत लाखेजी, लाखे प्रकाशन, त्यांनी हा भार उचलला आणि त्यांची जी काही परंपरा आहे वेगवेगळ्या राष्ट्रीय विचारांची पुस्तकं सातत्याने प्रकाशित करण्याची, त्या परंपरेला साजेसं असं हे काम पुन्हा त्यांनी केलेलं आहे आणि असंच ते करत राहावं, त्यांना शुभेच्छा आहे। आणि त्यांनी पुस्तक मला लिहिण्याबद्दल सांगितलं, मी त्यांना म्हटलं प्रकाशित तुम्ही कराल पण लिहावं मला लागेल, त्यामुळे ते बघू काय होईल त्याचं। आपल्याला गांधी दर्शन जे विचारधारा विभाग आहे त्याचे डॉक्टर अपूर्व अडावतकर पण इथे लाभले, त्यांचेही विचार आपण ऐकले, त्यांचं पण अभिनंदन। बरेच वर्ष अध्ययन करून नागपूर विद्यापीठामध्ये PhD केलेली आहे माधव पात्रीकरांनी आणि त्यामुळे PhD म्हणजे तसा अभ्यास, आणि त्यांनी नुसती PhD केली नाही, खरं बराच शोध केलेला आहे। कारण काही लोक PhD करतात, शोध नंतर करतात, तर त्यांनी शोध पूर्ण करून आपली PhD केली आणि नंतरही शोध सुरू ठेवला आणि त्या शोधाचं एक प्रारूप किंवा त्याचं एक म्हणजे चांगलं एक उत्तर म्हणून हे पुस्तक आलेलं आहे। आणि त्यामुळे मी योगायोगाने जसं, कारण विषय डॉक्टर हेडगेवार आणि महात्मा गांधी, त्यामुळे मी पूर्ण पुस्तक मी पण वाचलं, म्हणजे शब्दशः नाही म्हणता येणार पण बऱ्यापैकी म्हणजे गॉन थ्रू, बऱ्यापैकी वाचून नंतर मग मी त्यांना म्हटलं की मी येतो कार्यक्रमामध्ये। तर खरं सांगायचं तर आज इतके वर्षानंतर, कारण डॉक्टर हेडगेवार हे जाऊन त्यांचं कार्य यात्रा संपवून सुद्धा आता जवळजवळ 85 वर्ष झालेले आहेत आणि महात्मा गांधीसुद्धा जाऊन जवळजवळ 80 वर्ष झालेले आहेत। आणि त्यामुळे त्या एका काळामध्ये त्यांनी जे काही कार्य केलं त्याच्यावर अधिकारपूर्वक आपण काही बोलावं, मला असं वाटतं की तेवढा आपल्या कोणाचाच अधिकार नाही आहे। आणि परंतु बरेच लोक म्हणजे आपला अधिकार समजून बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीने टीका टिप्पणी करत असतात आणि जणू काही तेच त्या ठिकाणी उपस्थित होते अशा पद्धतीने विश्लेषण करत असतात। तर मला असं वाटतं की देशाच्या हिताने, समाजाच्या हिताच्या दृष्टीने ते बरोबर नाही आहे। तर आज आपण 80 वर्ष 85 वर्षानंतर जेव्हा त्या लोकांच्या जीवनाकडे बघतो तेव्हा ते जीवनाचं विश्लेषण आपण एकतर त्या फ्रेममध्ये आपल्याला करावं लागेल। म्हणजे आज जर आपण 2021मध्ये 25मध्ये बसलो आहोत आणि 25चं जे काही जनजीवन चाललं आहे, आपल्या जीवनातले जे विषय आहेत, आपल्या जीवनातले जे प्रश्न आहेत, त्याच्या आधारावर जर आपण त्यांचं विश्लेषण केलं तर मला असं वाटतं की ते विश्लेषण योग्य होणार नाही। तर आपल्याला त्या लोकांचं विश्लेषण करताना एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की तो म्हणजे त्यावेळेचा काळ, तो जो काळ चाललेला आहे, ब्रिटिशांचं भारतामध्ये राज्य आहे आणि पूर्ण देश हा येनकेन मार्गाने, म्हणजे स्वातंत्र्य मिळवण्याकरता येनकेन मार्गाने, हे मी अंडरलाईन करतो, म्हणजे ज्याला जो सापडेल तो मार्ग। कारण तुमचं जर घर जळायला लागलं तर मग पुस्तकं आणि थेअरी वाचून, त्या पॉलिटिकल थेअरीज वाचून उत्तरं शोधले जात नसतात। तर एखादा देश जेव्हा पारतंत्र्यामध्ये असतो आणि पारतंत्र्याचे ताप ज्याला म्हणतात किंवा जे काही अत्याचार असतात हे सहन करत असतो, त्याला रोज सामोरा जात असतो, त्याचं आपण कल्पना पण करू शकत नाही। आणि असा देशातली लोक जेव्हा आपापल्या पद्धतीने जेव्हा मार्ग काढायला पुढे येतात, म्हणजे कोणी कशाही पद्धतीने मार्ग काढत असतील, परंतु ते जर त्यांचा उद्देश जर देशाचं स्वातंत्र्य असेल किंवा या देशाचं, देशाच्या लोकांचं भलं करण्याचं असेल
तर मला असं वाटते की या देशाच्या स्वातंत्र्याकरता झालेले ते सगळे प्रयत्न आपल्याकरता श्रद्धेय आहेत आणि त्या सगळ्या प्रयत्नांना आपण एका श्रद्धेने बघितलं पाहिजे आणि आपल्याकरता ते सगळे प्रेरक आहेत। त्यावेळी त्या सगळ्या विचारांचे प्रयत्नांचे मार्ग वेगवेगळे असतील, कदाचित त्यांचे मार्गांनी वेगवेगळ्या पद्धतीने प्रत्येकजण आपल्या मार्गावर विश्वास ठेवून करत असेल। त्यामुळे त्या काळामध्ये हे सगळ्या मार्गांची दिशा एकच होती की या देशाला स्वातंत्र्य करायचं आणि आपल्या देशाच्यातल्या लोकांना जी काही हा एक पारतंत्र्याची पीडा जी होते आहे सर्वार्थाने, म्हणजे शारीरिक, मानसिक, बौद्धिक, आध्यात्मिक, आपल्या जीवनाची, माणसाची, स्वतंत्र माणसाच्या ज्या काही कल्पना असतात त्या सगळ्या कल्पनांवर जी बाधा येते आहे त्यातून मुक्त करण्याची जी काही कल्पना होती आणि त्या कल्पनेतून हे सगळे लोक काम करत होते। मग कोणी एका अर्थाने महात्मा गांधींसारखे लोक एक अहिंसक, म्हणजे कधीकधी आपल्याला ते टोकाची अहिंसा वाटते, परंतु एक अहिंसक मार्गाने त्यांनी पूर्ण समाजाला जोडण्याचा एक प्रयत्न चालवला होता। दुसरीकडे आपल्याला अतिशय शस्त्र घेऊन, मग त्यात बॉम्ब आहे, त्यात बंदूक आहे, दारुगोळा आहे आणि त्यातमध्ये मग एक थ्रिलिंग आहे आणि त्यामध्ये असे तरुण जे म्हणजे क्रांतिकार्यामध्ये आहेत, म्हणजे चंद्रशेखर आझाद आणि त्यांच्यासोबत मग भगतसिंगांसारखे, राजगुरू, सुखदेव सारखे आणि अनेक, म्हणजे बंगालमध्ये तर शृंखला होती, महाराष्ट्रामध्ये अशी शृंखला होती, तर असे अनेक देशाच्या सगळ्या कानाकोपऱ्यामध्ये असे मार्ग चाललेले होते। त्यामुळे ते मार्ग पण योग्यच होते आणि त्याचवेळी नेताजी सुभाषचंद्र बोसांसारखे जे प्रारंभी काँग्रेसमध्येच होते, केवळ होते नाही तर ते काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष पण होते, तर त्यांनी त्या काळामध्ये आझाद हिंद फौज बनवली आणि आझाद हिंद फौज बनवताना आज आपण याचं विश्लेषण करू तर कदाचित आपण त्याचे प्रत्येकाला एका खाक्यामध्ये टाकू आपण की कोण कसा होता आणि काय होता। पण सुभाषचंद्र बोसांना देशाचं स्वातंत्र्य पाहिजे होतं, त्यामुळे ते जर्मनला पण गेले, ते हिटलरला पण भेटले आणि त्यांची मदत घेऊन पाणडुबीनी ते त्या भागातून या भागाकडे आले, पूर्वेकडे आले आणि त्यांनी त्याच ब्रिटिशांच्या सेनेमध्ये गेलेले जे सैनिक होते त्या सैनिकांना, ज्यांना जपानच्या लोकांनी किंवा या बाजूच्या लोकांनी ज्यांना पकडलेलं होतं, त्या सगळ्या सैनिकांची भरती त्यांनी आझाद हिंद फौजेमध्ये करायला प्रारंभ केला। ऑलरेडी रासबिहारी बोसांनी ते काम अर्ध करून ठेवलं होतं आणि नेताजींसारखं त्याला नेतृत्व लाभल्यानंतर सगळे त्यामध्ये आले आणि आज आपण नेताजींच्या त्या कार्याला कोणी समर्थन केलं, कोणी विरोध केला, काँग्रेसनी म्हणावं तसं त्यावेळी त्याला समर्थन केलं नाही। तर या सगळ्या घटना त्या पार्श्वभूमीवर सुरू होत्या। कदाचित त्यांचे मार्गांबद्दल तेवढी सहमती नसेल, परंतु एका मुद्द्यावर सगळ्यांची सहमती होती, ते म्हणजे हा देश आपला आहे आणि या देशाला स्वतंत्र केलं पाहिजे, येणं केलं प्रकारे स्वातंत्र्य केलं पाहिजे। आणि त्यामुळं आजच्या आज जेव्हा आपण त्याची समीक्षा करतो तेव्हा एक मार्ग उत्तम आणि एक मार्ग कमी असं आपलं लेखणं हे इतिहासावर आणि त्या इतिहासातल्या महापुरुषांवर, त्या महान अशा ज्या विदुषी होत्या त्यांच्यावर अन्याय ठरेल आणि त्यामुळे ते पाप आपण आजच्या काळामध्ये बिलकुल करू नये। आणि त्यामुळे कोणी जर हिंदू महासभा उभं करत असेल आणि त्या माध्यमातून एक नवीन प्रकारचा विचार ठेवत असेल, श्यामाप्रसाद मुखर्जी एक प्रकारचं काम करत असतील, तर ही सगळी कामं, किंवा डॉक्टर हेडगेवार हे सुद्धा स्वतः काँग्रेसचे सक्रिय कार्यकर्ते आणि सक्रिय कार्यकर्ते ते क्रांतिकार्यात पण होते, ते कलकत्त्यामध्ये असताना क्रांतिकार्यात होते आणि नंतर पूर्ण जीवनामध्ये क्रांतिकार्याला समर्थनार्थ त्यांचं कार्य सुरूच राहिलं आणि त्याच्याच बरोबरीने, कारण त्यांचं ध्येय देशाला स्वातंत्र्य आणि या देशाला एक मजबूत बनवणं असं त्यांचं ध्येय होतं आणि मग त्यांना हा मार्ग, म्हणजे हे क्रांतिकारी आहेत का, हे गांधींचं काँग्रेस आहे का टिळकांचं काँग्रेस आहे, हा भेद त्यांच्यामध्ये नव्हता। डॉक्टर हेडगेवारांनी आपल्या जीवनामध्ये हा भेद कधीच केला नाही। दुर्दैवाने त्यांच्या काळामध्ये आणि नंतरच्या काळामध्ये आपल्या राजकारणामध्ये स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्यानंतर हा भेद सुरू झालेला होता, ही दुर्दैवाची गोष्ट आहे। आणि त्यामुळं
त्या काळामध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये असताना विचार केला आणि त्यांना जे वाटलं की आपल्याला देशामध्ये अशा लोकांची गरज आहे की जे केवळ कोणी एक नेता म्हणतो म्हणून नाही, केवळ एक पक्ष म्हणतो म्हणून नाही, एक परिस्थिती म्हणते म्हणून नाही, तर 24/7 365 डेज परिस्थितीमुळं नाही, तर जे सातत्याने देशाचा विचार करतील, आपल्या समाजाचा विचार करतील, त्याकरता स्वतःला तयार करतील, स्वतःच्या जीवनाला त्यानुसार बनवतील, अशा लोकांची देशाला गरज आहे. आणि ती आज पण आहे, म्हणजे तेव्हा पण होती 1925मध्ये, आणि आज 100 वर्षांनंतर पण तेवढीच आहे. मी असं म्हणेन की त्यापेक्षा जास्त आहे. आणि त्यामुळं त्यांनी हा विचार मनात ठेवून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. आणि त्यामुळे हे करताना त्यांना अशा सगळ्या चाललेल्या कामांबद्दल कुठलाही द्वेष नव्हता. देशाचं राजकारण कधी डॉक्टर हेडगेवारांनी किंवा संघाने केलंच नाही. तर त्यामुळे संघाच्या शिबिरामध्ये त्यांनी गांधीजींनाही आमंत्रित केलं. त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशी त्यांचा संवाद होता आणि सुभाषचंद्र बोसांशी पण त्यांचा संवाद होता. तर हे जे काही सगळे जीवनातले पट दिसतात, आणि तेव्हा नागपुरातलं जर डॉक्टर हेडगेवार, आपण सगळे नागपुरात बसलेलो आहोत, तर डॉक्टर हेडगेवारांचं नागपुरातलं जीवन जर बघितलं तर सार्वजनिक जीवनातल्या जेवढ्या संस्था होत्या, मग ते अनाथ विद्यार्थीगृह असो, का व्यायामशाळा असो, का गणपती मंडळ असो, म्हणजे तुम्ही संस्थेचं नाव घ्या, त्या सगळ्या संस्थांशी काही ना काही प्रकारे कुठल्या ना कुठल्या स्तरावर त्यांचा संपर्क संबंध होता. आणि स्वाभाविकपणे या सगळ्या काळामध्ये सगळ्यांचा जो ध्यास होता हा या देशातल्या जी परिस्थिती होती त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. त्यामुळं या समाजामध्ये, हिंदू समाजामध्ये जो काही भेद आहे, की जातींवर जो काही भेद आहे, आणि त्यामुळं हिंदूंची एकता ही अतिशय महत्त्वाची आहे, याकडे पण सगळ्यांचं लक्ष होतं. तेव्हा नेताजी म्हणाले की या सेनेमध्ये ही आझाद हिंद फौज आहे, यामध्ये सगळे येतील. तेव्हा त्यांच्या फौजेमध्ये मग उत्तरेतले आहेत, दक्षिणेतले आहेत, तमिळनाडूच्या प्रत्येक जिल्ह्यामधले लोक त्यांच्या आझाद हिंद फौजमध्ये आहे. मी तुम्ही आज जर तमिळनाडूत गेले तुम्हाला दिसेल. आणि डॉक्टरांच्या संघामध्ये सगळ्या प्रकारचे लोक आहेत. म्हणजे संघ सुरू झाला नागपूरमध्ये, पण त्यांचा ध्यास हे नागपुरातलं एक संघटन बनवण्याचा नव्हता. आणि त्यामुळे त्यांच्या छोट्याशा कालावधीमध्ये, म्हणजे त्यांचं जीवन संघ स्थापना झाल्यानंतरचा त्यांचा कार्यकाळ फक्त 15 वर्षांचा आहे, पण त्या 15 वर्षामध्ये रात्रंदिवस त्यांचा हा ध्यास चाललेला आहे की कशा पद्धतीने आपल्याला लवकरात लवकर हे कार्य देशामध्ये पसरवता येईल, आणि देशामध्ये पसरवता येईल, समाजाच्या सगळ्या घटकांमध्ये घेऊन जाता येईल. म्हणजे समस्त हिंदू समाजातले जे काही सगळे घटक आहेत, सगळ्या जाती, प्रदेश, भाषा, उत्तर दक्षिण, शहर गाव, जंगल पहाड, सगळ्या प्रकारच्या लोकांना, आर्थिक दृष्टीने सगळ्या प्रकारचे लोक, वेगवेगळ्या कुशलता असणारे लोक, व्यवसाय असणारे, सगळ्यांना सामावून घेण्याचा, आणि एक छत्राखाली ही भारत माता, या छत्राखाली सामावून घेण्याचा त्यांचा प्रयत्न होता. गांधींच्या पण प्रयत्न बघितले तर त्यांचा पण प्रयत्न चालला आहे. त्यांनी हरिजन संघ काढला, त्यांनी अनेक प्रकारचे असे मिशन्स हाती घेतले की ज्यातून समाजामध्ये हा जो भेद आहे कसा समाप्त करता येईल. एकीकडे सावरकरांचा पण हाच प्रयत्न चालला आहे. म्हणजे ते अंदमानातून आलेत रत्नागिरीला, आणि त्यांनी ताबडतोब हा प्रयत्न सुरू केला. आणि त्यामुळे आपल्याला नंतर माहीत आहे की त्यांनी कशा पद्धतीने सगळ्यांना मंदिरात प्रवेश देण्याकरता, मग ते काळाराम मंदिराचा विषय असेल किंवा अशा सगळ्या विषयांमध्ये त्यांचा पुढाकार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचा पण हाच प्रयत्न सुरू आहे. त्यामुळं अशा प्रकारे आपण जर बघितलं तर त्या काळामध्ये सगळे लोक या हिंदू समाजामध्ये कशी एकता स्थापित होईल, आणि भेदाभेदाचं जे काही गोष्ट चालली आहे, किंवा ब्रिटिशांच्या माध्यमातून, किंवा जे या देशामध्ये येऊन आपल्या देशातल्या लोकांना भ्रमित करून मतांतरण करण्याचा, धर्मांतरण करण्याचा प्रयत्न करतात आहे, त्या कोणालाही याचा थारा मिळू नये. किंवा या सगळ्यांचे प्रयत्न आहेत की ज्या पद्धतीने या देशामध्ये जो आध्यात्मिक देश आहे, जो धर्मानी चालणारा देश आहे, त्या देशामध्ये धर्म ही अफूची गोदी आहे, म्हणून अशा प्रकारचा एक कम्युनिस्ट विचार घेऊन इथे येऊन इथल्या लोकांना सुद्धा त्या पद्धतीने भ्रमित करण्याचा जो प्रयत्न चाललेला होता, या सगळ्या लोकांनी त्या सगळ्या विषयाला विरोध केलेला आहे. आणि त्यांनी या देशातल्या, म्हणजे त्यांच्या कल्पना ज्या आहेत त्या हिंदूंच्या अनुसार आहेत. त्यांची कल्पना रामराज्याची आहे, कॉमन गोष्टी आहेत या सगळ्या.
आणि या सगळ्यांच्या आधारावर एक देश कसा उभा राहील, हिंदू कसा मजबूत होईल आणि हिंदूंची काही जी कमजोरी आली आहे ती कशी दूर करता येईल याकरता एक प्रयत्न चाललेले आहे. आणि हे प्रयत्न करत असतानाच आपल्या देशामध्ये ज्या 1920 नंतर देशामध्ये ज्या घटना घडत गेल्या त्यामध्ये मात्र काही गोष्टी अशा घडत गेल्या की 2 प्रकार होते त्यातले. एक की परिस्थिती जे बघून आपल्याला त्या परिस्थितीमध्ये कशा पद्धतीने वागायचं आहे हा महत्त्वाचा प्रश्न होता. लवकरात लवकर हिंदूंना मजबूत करायचं आहे, कोणाचाही द्वेष न करता. कारण आपल्या भारतामध्ये वेगवेगळ्या पंथ आणि पूजा पद्धतींवर कधी भेदच नव्हता आणि हिंदू त्या भेदाला पण मानत नाही. परंतु राष्ट्र मात्र हिंदूंकरता एक अत्यंत महत्त्वाची आणि पूर्ण निष्ठेची गोष्ट आहे. त्याबद्दल कुठलीही समझोता किंवा त्यात कुठलीही अशा प्रकारची गोष्ट होऊ शकत नाही की त्यामध्ये कोणी त्याला एक भेद देऊ शकेल. आणि तेव्हा हा एक महत्त्वाचा मुद्दा होता, ज्या मुद्द्यावर डॉक्टर हेडगेवारांनी पण स्पष्ट भूमिका घेतली होती आणि गांधीजींनी पण सांगितलं होतं की या देशाचं विभाजन हे माझा जो मृतदेह आहे त्याच्यावरूनच होऊ शकेल. आणि त्यामुळे या देशामध्ये हा देश राष्ट्र म्हणून एक राहिला पाहिजे, एक संध राहिला पाहिजे ही भूमिका होती. परंतु या देशामध्ये हा एक अजूनही महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण आज 2025 बसलो आहोत तेव्हासुद्धा आपल्या शेजारी जे राष्ट्र उत्पन्न झालं त्या राष्ट्रातल्या ते पाकिस्तान त्या लोकांनी येऊन परत आपल्या देशामध्ये पहलगाममध्ये, म्हणजे शेवटची घटना नाही आहे ही पहिली पण नाही आहे, शेवटची पण नाही आहे. आणि त्यांनी येऊन या प्रकारे, कारण जोपर्यंत तिथला आतंक संपत नाही तोपर्यंत याला शेवटची पण म्हणता येणार नाही. आणि त्यामुळे इथे येऊन त्यांनी ज्या प्रकारचा हल्ला केलेला आहे तर त्यावेळी आपल्या हिंदूंच्या कमकुवतपणामुळे जे देशाचं विभाजन झालं आणि हिंदूंचा कमकुवतपणा म्हणायचा का नेतृत्वाचा कमकुवतपणा म्हणायचा हा एक इतिहासामध्ये नेहमीच चर्चेचा आणि अभ्यासाचा मुद्दा राहील. परंतु जे काही झालं ते सत्य आहे की या देशाचं विभाजन झालं आणि ते विभाजन होऊन विषय संपलेला नाही. काही लोक विचारतात की हा विषय संपला, विभाजन झालं, परंतु विषय संपला नाही. आपल्या दोन्ही बाजूला बघितलं आपण की बांगलादेशामध्ये ज्या मागच्या काळामध्ये ज्या घटना झाल्या आणि ज्या पद्धतीने झाल्या, हिंदूंवर ज्या पद्धतीने अन्याय अत्याचार झाले आणि ते सुरू आहेत, त्यांच्या आपल्या राजकारणाकरता हिंदूंना टार्गेट केलं गेलं. आणि पाकिस्तानामधनं ज्या घटना झाल्यात, हिंदूंवर अत्याचार झालेत आणि इथे येऊन आतंकी घटना घडली. आणि त्यामुळं तो प्रश्न आता अप्रासंगिक झालेला असं काही लोक म्हणतात. काही लोक म्हणतात की दॅट इज अ हिस्ट्री. मी असं म्हणतो की नाही, इतिहासामध्ये डुबून जायचं नाही, पण इतिहासातून शिकलं पाहिजेच. त्यामुळे आम्हाला इतिहासात जगायचं नाही, पण इतिहासातून शिकायचं जरूर आहे आणि त्याकरता इतिहासात जावंच लागेल. जो इतिहासात जात नाही त्याला भविष्य पण पक्कं कळत नाही. कारण मला जर माहीत नाही की मी कुठून आलो, काय आलो, मी कोण आहेत. काही लोकांना आपण भारतीय आहोत हेच माहीत नाही, काही लोकांना आपण हिंदू आहोत हे पण माहीत नाही. त्यामुळे समस्या उत्पन्न होतात ना. त्यामुळे ही इतिहासाची जाण पक्की पाहिजे की आपण भारतीय आहोत, आपण हजारो वर्षापासून या भूमीत आहोत, आपले पूर्वज इथलेच आहेत, आपण हिंदू आहोत आणि आपण परंपरेने हिंदू आहोत. याची पक्की आठवण. आणि म्हणजे काय तर हे हिंदू पण टिकवण्याकरता, हा भारत टिकवण्याकरता काय काय झालं, कोणत्या कोणत्या अशा घटना होत्या की ज्यामुळं हे टिकलं आणि कोणत्या अशा घटना होत्या ज्यामुळं आपल्याला मागे जावं लागलं किंवा आपल्या समाजाला, आपल्या पूर्वजांना पीडा भोगावी लागली, हे विश्लेषण करून समजणं अत्यंत आवश्यक आहे. कारण हे समजलं नाही आणि आपल्याला जर ते समजलं नाही, जसं एखाद्या रोगाचं निदान करायचं झालं तर आपण तात्पुरता उपाय करू शकतो, कव्हरअप करू शकतो, परंतु परत तो रोग होणार, परत इन्फेक्शन होणार तुम्हाला. पण तुम्हाला जर ते मुळातून शोधायचं असेल तर मुळात जावं लागेल, पूर्ण इन्व्हेस्टिगेशन करावं लागेल की बाबा तुमची हिस्ट्री काय आहे तिथपासून शोधावं लागेल. आणि त्याच्याशिवाय तुम्हाला पूर्ण निदान करता येत नाही. एक शरीराची ही गोष्ट आहे, तर पूर्ण देश, समाज, हजारो वर्ष चालणारं राष्ट्र आणि पुढे हजारो वर्ष ज्याला जायचं आहे त्या राष्ट्राला याचं विश्लेषण करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि त्यामुळं प्रत्येक महापुरुषाचं सुद्धा विश्लेषण आपल्याला करावंच लागतं. त्यामुळं उद्या समजा संघ म्हणून संघाने काय केलं किंवा 100 वर्षात संघाने कुठल्या विषयावर काय भूमिका घेतल्या याची जशी समीक्षा झाली पाहिजे, तसं अन्य लोकांनी, मग ते महात्मा गांधी असोच, काँग्रेस असोच, कोणी पण असोत,
ज्या ज्या लोकांनी आपल्या देशामध्ये निर्णायक भूमिका केली त्या सगळ्यांच्या भूमिकांची सुद्धा समीक्षा या देशामध्ये होऊ शकते. आणि त्याकरता आपण एक लोकतांत्रिक देश म्हणून, एक प्रगत समाज म्हणून, एक खुला समाज म्हणून आपण त्याकरता मोकळं असलं पाहिजे. त्याकरता आपण मोकळं असलं पाहिजे. कारण ते जर आपण मोकळेपणाने आपण इतिहासाची समीक्षा करणार नाही तर आपण भविष्याकरता उत्तम निर्णय घेऊ शकणार नाही. आणि त्यामुळे या गोष्टीचे विश्लेषण हे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे या दृष्टीने मला नाही वाटत की डॉक्टर एडगर आणि महात्मा गांधींची काही तुलना करण्याची गरज आहे. कारण आपापल्या परीने प्रत्येकाने उत्तम कार्य केलं. आपल्या सगळ्यांकरता ते श्रद्धेचे आणि प्रेरणेचे स्थान आहेत. कारण त्यांनी सगळ्यांनी आपलं आयुष्य पूर्ण या देशाकरता, या देशातल्या लोकांकरता, हिंदू समाजाकरता, या राष्ट्राकरताच खपवलेलं आहे. परंतु पुढल्या काळामध्ये आपल्याला कुठल्या दिशेने जायचं आहे आणि कुठल्या विचारांना आपल्याला घ्यायचं आहे, कुठल्या विचारांवर आपल्याला निर्णय करायचे आहेत, तर ते आपण आपल्याला एखाद्या थेअरीमध्ये बांधण्याचं काही कारण नाही. कारण राष्ट्र हे प्रवाहमान असतं आणि आपल्या राष्ट्राची, आपल्या हिंदू समाजाची ही परंपरा आहे की प्रत्येक वेळी वेदात सांगितलेले जे मूळ चिंतन आहे त्याचं कारण एक असतं मूळ चिंतन आणि एक असते त्या काळातलं त्याचं संदर्भ, प्रासंगिकता, त्याचं इंटरप्रिटेशन. आणि म्हणून आपल्याकडे शेवटचा परिचित नसतो तर क्रमाक्रमाने अनेक मार्गदर्शक लोक येतात आणि त्या काळातली समाजाच्या प्रेमापोटी, त्यांच्या हितापोटी ते प्रत्येक वेळी विश्लेषण करून आपल्यासारख्या सामान्य जनतेला त्याचं लोकहिताकरता विश्लेषण सांगत असतात. आणि ही परंपरा आपल्याकडे हजारो वर्षांपासून सुरू आहे. आपल्या देशामध्ये, समाजामध्ये जातीचा भेदभाव हा एक मनुष्यांचा गुण आहे. आपल्या अहंकारामुळं, स्वार्थामुळं, दुराभिमानामुळं उत्पन्न झालेला एक सामाजिक दोष आहे आपला. परंतु आपण जर इतिहासात बघितलं तर हा सामाजिक दोष जेव्हा जेव्हा आपला वर आला तेव्हा तेव्हा आपल्या देशामध्ये अनेक असे लोक आलेत. महात्मा बुद्धांची पण भूमिका तीच होती. अनेक जेवढे संत झाले, मग अगदी शंकराचार्यांपासून तर आपल्याला अगदी संत रविदास किंवा बसवेश्वर अण्णा किंवा अशा नारायण गुरूंपर्यंत सगळ्यांचं आपण बघितलं तर सगळ्यांनी कोणीही याच्या विपरीत सांगितलं नाही. प्रत्येकाने सांगितलं की आपल्या सगळ्यांमध्ये देवत्व आहे आणि त्यामुळे तुम्ही भेदभाव करू नका. त्यांचा संदेश एकच होता. त्यामुळे असं आपल्याला शोधून पण सापडणार नाही की कोणी असं याच्या विपरीत काही संदेश आपल्या जीवनात दिलेला आहे. आणि त्यामुळे ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे की ज्यांचं मार्गदर्शन आपण घेतो, ज्यांना प्रेरक मानतो, त्यांनी काय मार्गदर्शन केलं. आणि त्यामुळे कोणी जर हे म्हणत असेल की हा हिंदू समाज असाच वर्षानुवर्ष असा, तरी चुकीची गोष्ट आहे. आणि त्यामुळं आपल्याकडे वेगवेगळे मतं ज्याला आपण म्हणतो, हे मतं ह्या वेगवेगळ्या या एक सतत चाललेला प्रवाह आहे आणि त्याच्यानुसार त्या प्रवाहामध्ये जे काही दोष आले त्या दोष दूर करण्याकरता चाललेले सतत प्रयत्न आहे. आणि त्या सतत प्रयत्नांच्या पोटी आपण आजही आहोत. आणि त्यामुळे ते सगळे प्रयत्न जे आहेत ते प्रयत्न कदाचित त्या काळामध्ये आपल्याला कधी कोणी वेगळ्या प्रकारचे वाटतात. आज कदाचित त्याचा संदर्भ आपल्याला समजत नसेल, परंतु ते सगळे बरेच त्यातले प्रयत्न हे प्रामाणिकपणे झाले आहेत. त्यामुळे तेच प्रयत्न बघितले पाहिजे की जे देशाच्या एकतेच्या, अखंडतेच्या किंवा समरसतेच्या विपरीत होते. असे जे प्रयत्न असतील त्यांच्यापासून मात्र सावधान राहायला पाहिजे. आणि असे ज्यांचे विचार असतील किंवा जे आजही असे प्रयत्न करत असतील त्यांच्याबद्दल सावध राहणं, त्यांच्याबद्दल प्रत्यक्ष स्पष्टपणे बोलणं यात काही वाईट नाही. कारण आपल्याला आपल्या देशाची एकता, अखंडता, आपला धर्म, आपली परंपरा याचं रक्षण, त्याचं संरक्षण आणि त्याची निरंतरता ही आपल्याकरता प्राथमिकता आहे. आणि मला असं वाटतं की कोणत्याही देशाकरता ती प्राथमिकता आहे. आणि त्या प्राथमिकतेने जर आपण त्याचे प्रयत्न करत असू तर ते आजचं राष्ट्रीय कर्तव्य आहे आणि ते प्रत्येकाने केलं पाहिजे. त्यामुळे आज या विषयाची चर्चा करताना आपल्यासमोर जो आज आपल्या ज्या परिस्थितीमध्ये आपण आहोत, तर या परिस्थितीमध्ये जेव्हा अनेक प्रकारचे असे प्रयत्नसुद्धा देशामध्ये चाललेले आहेत की जे एकेका महात्म्यांना काहीतरी एक वेगळं काहीतरी म्हणजे घेऊन आपला आयकॉन बनवून काहीतरी वेगळं एक म्हणजे टीमटीम लावतात आणि त्यानुसार त्या महात्म्यांना पूर्ण देशाचा महात्मा किंवा देशाचा एक महापुरुष होण्याऐवजी त्यांना एका गटाचं, एका समूहाचं, एका पक्षाचं किंवा एका राजकीय विचारांचं असं करण्याचा प्रयत्न करतात. मला असं वाटतं की ही गोष्ट अत्यंत चुकीची आहे. आणि त्यामुळं हे सगळे आपल्याकरता राष्ट्रपुरुष आहेत ज्यांनी
अशा गोष्टींना थारा दिला नाही. त्यांनी सगळ्यांना समावेशी म्हणून आपल्याला दिसतं की या सगळ्यांचे त्यांच्या जीवनामध्ये परस्पर संवाद आहेत. ते समोरासमोर बसून संवाद करतात आहे. 1934मध्ये महात्मा गांधींची शिबिराला भेट आहे, ते डॉक्टरांसोबत चर्चा करतात आहे. म्हणजे त्या काळाकडे आपण बघितलं तर आपल्या लक्षात येईल की 47मध्ये सुद्धा महात्मा गांधींनी वाल्मिकी वस्ती जी आहे, आपल्याला आपण गेलो दिल्लीमध्ये तर मंदिर रोडवर आजही ते वाल्मिकी मंदिर आहे. आणि त्या मंदिरामध्ये चालणाऱ्या शाखेमध्ये 47च्या शेवटी सुद्धा आपले महात्मा गांधी आले आणि त्यांचं तिथे पण संवाद आहे त्यांचा की आपल्याला या परिस्थितीमधनं मार्ग कसा काढता येईल. आणि निश्चितपणे मला नाही वाटत की अशी कोणाची इच्छा होती की या देशामध्ये हिंदूंनी मार खावा, परंतु त्याचा मार्ग काय असेल, सोल्युशन जे आहे ते महत्त्वाचं आहे. त्यामुळे डॉक्टरांनी जे सोल्युशन घेतलं की जर हिंदू समाज मजबूत आहे तर समझोता करून भ्याडपणाने मागे जायचं काही कारण नाही. हिंदू समाजाने संघटित व्हायला पाहिजे आणि संघटित हिंदू समाज हे प्रश्नांचं उत्तर असेल. म्हणजे मी आत्ता काही दिवसांपूर्वी प्रवासामध्ये होतो आणि प्रवासामध्ये मी मला वाटते बर्लिनवरून कुठेतरी दुबईला येत होतो आणि दुबईवरून मला भारतात यायचं होतं. तर योगायोगाने माझ्या बाजूला एक एक तरुण बसलेला होता. तो म्हणाला की मी हैदराबादचा आहे, पण तो तिकडल्या हैदराबादचा होता. मी त्याला म्हटलं माझं पण केंद्र आजकाल हैदराबाद आहे, पण इकडलं हैदराबाद आहे. मग चर्चा सुरू झाली. मग त्यांनी सांगितलं मला की त्यांच्याकडे ते बिर्याणी खातात, मग दाल बाटी चुरमा खातात, मग कढी घेतात, मग ते लग्न कसं करतात, मग साफा कसा बांधतात. मी त्याला म्हटलं हे कसं काय, आम्ही इकडनंच गेलो, सगळ्या परंपरा चाललेल्या आहेत. मी म्हटलं मग एवढं सगळं करायचं तर मग हा सगळा खेळ कशाला झाला. तर तेव्हा तो म्हणाला की हे सगळं झालं आहे कारण तेव्हा पण आम्ही कट्टरवाद्यांचे म्हणजे त्यांच्या दडपणाखाली होतो आणि इथे पण आता तेच चाललेलं आहे सगळं. आयदर आर्मी किंवा कट्टरपंथी लोक यांच्या दबावाखाली आम्ही आहोत. तर म्हटले बदलेल कसं, जेव्हा तुम्ही तिकडे मजबूत व्हाल तेव्हा हे बदलेल. तर ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे की या देशामध्ये बरेच लोक आहेत, देशामध्ये दुनियेमध्ये आपल्याला एका मोठ्या पद्धतीने बघण्याची गरज आहे. जगामध्ये इंडोनेशियासारखे देश पण आहेत की जे जगातला सगळ्यात मोठा मुस्लिम देश आहे, परंतु ते कट्टरपंथी देश नाही आहे. त्यांना भारताच्या परंपरा, आपल्या संस्कृती, रामायण याबद्दल अत्यंत आदर आहे. आजही त्यांच्या लोकजीवनामध्ये या गोष्टी अत्यंत आदराने ठेवलेल्या आहेत. असे जगामध्ये अजून पण असे लोक आहेत. त्यामुळं आपल्याला या दृष्टीने एक समग्र दृष्टी ठेवून या प्रश्नाला हाताळावं लागेल आणि एका समग्र दृष्टीने एक संतुलित दृष्टी ठेवून या विषयाला कसं हाताळायचं हा एक आपल्यासमोर, आपल्या आजच्या पिढीसमोर महत्त्वाचा विषय आहे. आणि त्यामुळे एकीकडे निश्चितपणे जे कोणी कट्टरपंथी आपल्या देशाच्या अस्मितेवर, आपल्या देशाच्या नागरिकांवर, आपल्या अस्मितेवर, आपल्या सीमांवर हल्ला करतील किंवा देशामध्ये आतंक पसरवून लोकांना भयभीत करतील, त्यांना आपल्या सरकारांची जी काही व्यवस्था आहे त्या माध्यमातून किंवा सीमेवर आपल्या सेनेच्या माध्यमातून त्यांना धडा शिकवलाच पाहिजे. परंतु बरोबरीने आपल्या देशामध्ये ही दृष्टी जी आहे की जगामध्ये असे पण लोक आहेत, ही दृष्टीसुद्धा आपल्या देशामध्ये अधिक प्रसारित करण्याची आवश्यकता आहे. ज्यातून आपल्या देशामध्ये जो आपली जे पूर्वजांची आठवण आहे, आपल्या देशाच्या इतिहासाची आठवण आहे, ज्याची विस्मृती आपल्या देशातल्या काही लोकांना झाली आहे, काही हिंदूंनाही झाली आहे आणि बाकी दुसरे ज्यांनी बाहेरच्या धर्मांना, बाहेरच्या पंथांना अवलंबिलेलं आहे त्यांच्यामधल्या पण काही लोकांना, सर्वांना मी नाही म्हणणार, काही लोकांना त्याची पण विस्मृती झाली आहे. आणि त्या विस्मृतीच्या आधारावर ते सगळी असे प्रकारचे खेळ सगळे चाललेले आहे. त्यामुळं आजच्या या काळामध्ये ही जी स्मृतीचं विस्मरण झालेलं आहे, म्हणजे विस्मृती झालेली आहे, या परत एकदा आपल्या ज्या स्मृती आहेत की आपण सगळे कोण आहोत. कारण ज्या दिवशी माणसाला कळतं आपण कोण आहोत त्याला मार्ग सापडतो. त्यामुळे ही आठवण परत परत करणं, काही लोक म्हणतात की 21वं शतक चाललं आहे, AI आलेलं आहे, पण तरीसुद्धा AI आणि ChatGPT शोधून काय सांगेल, जे आपण देऊ तेच सांगेल ना. त्यामुळे कंटेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट, दॅट इज अ टेक्नॉलॉजी. त्यामुळं कंटेंट काय असेल हा अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. आणि त्यामुळं कोणतेही युग आलं तरी हा जो महत्त्वाचा विषय वस्तू आहे की हू आर वी, आपण कोण आहोत याची ओळख स्पष्टपणे होणं. आणि त्याकरता अशा सगळ्या महात्मा जे आहेत, जे महापुरुष आहेत, त्यांनी जे काही विश्लेषण केलं, त्यांनी समाजाबद्दलाची दिशा दाखवली, त्याचं पुन्हा पुन्हा विश्लेषण होणं
आणि त्यातून आपण बोध घेणं आणि आगामी काळातल्या वर्तमान परिस्थिती बघून दिशा ठरवणं हे अत्यंत आवश्यक आहे. योगायोगाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ डॉक्टर हेडगेवारांनी जे संघटन प्रारंभ केलं त्याला यावर्षी विजयादशमीच्या वेळी 2025मध्ये 100 वर्ष होतात आहे. आणि त्यामुळे या 100 वर्षाच्या काळामध्ये संघाने या दृष्टीने आपलं कार्य विस्तारित करण्याचा आणि समाजाला या पद्धतीने संघटित करण्याचा एक सतत प्रयत्न केला आहे. आणि त्यामुळं आगामी काळामध्ये सुद्धा हा पूर्ण संघटन नाही तर पूर्ण समाज हा मजबूत व्हावा, सुसंघटित व्हावा आणि आपल्या समाजासमोरच्या ज्या काही आव्हानं आहेत ती सगळी पेलण्याकरता, त्यातली उत्तरं शोधण्याकरता समाजातल्या प्रत्येक संस्था, आपल्या व्यवस्था या पुन्हा जागृत व्हाव्या या दृष्टीने हा सगळा प्रयत्न पुढील काळात असणार आहे. त्याकरता आपल्या सर्वांनी या दृष्टीने निश्चितपणे विचार करावा आणि अशा सगळ्या महापुरुषांचं जे स्मरण आहे ते आपल्याला ते कार्य करण्याकरता अधिक प्रेरित करेल हीच मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि माझे वक्तव्य संपवतो.